आपण बघूया सबमिशन ऑफ थेसिस. सबमिशन ऑफ थेसिस. थेसिसचं सबमिशन कशा पद्धतीने झालं पाहिजे, नेमक्या कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजे आपल्या थेसिसमध्ये, तर ती प्रोसिजर आपण एकदा समजून घेऊया. जेव्हा आपण आपलं वर्क केलेलं आहे, आपण पीएचडीची एंट्रन्स दिली, एंट्रन्स दिल्यानंतर आपण कोर्सवर्क कंप्लीट केलं, कोर्सवर्क कंप्लीट केल्यानंतर आपण संपूर्ण पीएचडीचं वर्क केलेलं आहे आता, आणि वर्क केल्यानंतर आपल्याला आता सबमिट करणं आहे आपलं काम. आपण जो वर्क केलेला आहे तो सबमिट करायचा आहे. तर सबमिट करण्याआधी एक असतं सबमिशन ऑफ ड्राफ्ट थेसिस. सबमिशन ऑफ ड्राफ्ट थेसिस, जे तुम्ही मांडणार आहात, जे थेसिस तुम्ही मांडणार आहात, त्या थेसिसचं ड्राफ्ट आधी तुम्हाला सबमिट करावं लागतं, ज्याला मसुदा म्हणूया, कच्चा मसुदा ज्याला म्हणूया आपण. तो मसुदा आपल्याला RAC समोर मांडावी लागते. या मसुद्यामध्ये काय असतं ते पण आपण बघूया. The scholar shall be allowed to submit the draft PhD thesis for pre-defense to the concerned RC not earlier than 2 years from the date of registration. ज्या दिवशी तुमचं रजिस्ट्रेशन झालं, कोर्स वर्क झाल्यानंतर तुम्ही जेव्हा रजिस्टर्ड होता, त्या डेट पासून मिनिमम 2 वर्षापर्यंत तुम्हाला डिफेन्ससाठी, प्री डिफेन्स व्हायसाठी किंवा ड्राफ्ट थेसिससाठी परमिशन नसते. 2 वर्ष कंप्लीट झाले की मग तुम्हाला प्री डिफेन्ससाठी ड्राफ्ट सबमिट करता येऊ शकतं त्या रिसर्च सेंटरला. त्या रिसर्च सेंटरला तुम्ही ड्राफ्ट सबमिट केलं तर मग the submission should accompany the reprint of published accepted research papers on the topic of PhD work in the referred journals. The scholar shall get the draft thesis checked and certified for kind of plagiarism from the university library. पहिली गोष्ट तर जी ड्राफ्ट आपण तयार करत आहोत, त्या ड्राफ्टवर आपल्याला कमीत कमी 2 रिसर्च पेपर पब्लिश करावे लागतात. 2 रिसर्च पेपर पब्लिश करावे लागतात. जो आपण आपल्या विषयावर केलेलं जो काम आहे, त्या कामावर 2 रिसर्च पेपर रेफर्ड जर्नल्समध्ये, UGC रेफर्ड जर्नल्समध्ये आपल्याला ते पब्लिश करावे लागतात. आणि मग ते केल्यानंतर आपण त्याला ते मार्कशीट, ते जे सर्टिफिकेट आहे ते जोडायचे असतात. प्री डिफेन्सला आपल्याला अप्लाय करत असताना ते जोडल्यानंतर त्यामध्ये काय प्लॅगॅरिझम आहे का, म्हणजे आपण कुठं काही चोरून घेतलेलं आहे का, किंवा कोणाला काही एखादी माहिती घेतलेली आहे तर त्याची कॉपी केलेली आहे का, हे प्लॅगॅरिझम मध्ये चेक करावं लागतं. तर ते प्लॅगॅरिझम चेक करण्यासाठी तुम्हाला अमरावती विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये त्याची सोय करण्यात आलेली आहे. वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत की जे प्लॅगॅरिझम चेक करून देतील. आणि जर आपल्यामध्ये, आपल्या रिसर्च वर्कमध्ये, आपल्या प्री डिफेन्सच्या थेसिसमध्ये ड्राफ्टमध्ये काही प्लॅगॅरिझम असेल तर ते प्लॅगॅरिझम 40% आपल्याला असेल, किंवा 20% असेल, 30% असेल, तर ते दाखवल्या जातं, रेड म्हणून दाखवल्या जातं की हे प्लॅगॅरिझम मध्ये आहे. मग ते आपल्याला कमीत कमी 10% खाली आणावं लागतं. 10% वर आपल्याला प्लॅगॅरिझम नसलं पाहिजे. तर ते केलं जातं. आणि मग जोपर्यंत आपले 10% खाली येत नाही तोपर्यंत PhD सेंटर म्हणजे लायब्ररीच्या सेंटरमध्ये आपल्याला ते चेक करता येतं. आणि 10% खाली जर झालं तर मग आपण आपल्या सबमिशनसाठी रेडी राहतो. तर हे राहतं डिफेन्ससाठी ड्राफ्ट थेसिसचं. आता प्रोसिजर ऑफ प्री डिफेन्स ऑन ड्राफ्ट थेसिस. तर ड्राफ्ट जे आहे आपण जे सबमिट करत आहोत याची प्रोसिजर काय आहे, तर ॲटलिस्ट 1 रिसर्च पेपर इन रेफर्ड जर्नल्स अँड हॅव टू प्रेझेंट ॲटलिस्ट 2 रिसर्च पेपर इन नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस. एकतर रिसर्च पेपर आपल्याला पब्लिश पण करावं लागतं आणि 2 रिसर्च पेपर हे प्रेझेंटेशन करावे लागतात नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये. त्यानंतर RSC समोर म्हणजे रिसर्च सेंटरमध्ये आपल्याला ते सबमिट करत असताना वन रिसिप्ट ऑफ द कॉपी ऑफ ड्राफ्ट thesis सबमिटेड बाय द स्कॉलर टू द रिसर्च सेंटर. द चेअरपर्सन ऑफ द RSC shall decide the date and time of pre-defense and arrange the defense accordingly. तर त्या ज्या रिसर्च सेंटरचे हेड असतील किंवा RSCचे जे चेअरपर्सन असतील ते चेअरपर्सन डेट फिक्स करतील की प्री डिफेन्स व्हावा कधी ठेवायचा आहे, आणि त्याचं टायमिंग सेट करतील आणि त्या पद्धतीनं मग रिसर्चरला ते सांगतील. 10 दिवसाआधी ते त्यांना सांगितलं जातं, ॲटलिस्ट 10 days बिफोर द डेट ऑफ प्रेझेंटेशन. ज्या दिवशी प्रेझेंटेशनची डेट असेल त्याच्या 10 दिवसाआधी रिसर्च स्कॉलरला सांगितलं जातं की तुमचं प्रेझेंटेशन या तारखेला आहे, अशा पद्धतीचं.
त्यानंतर तिथं एक रिसर्च पर्सन असतो, म्हणजे RSCचं चेअरपर्सन असतो. एक एक्सटर्नल बोलावलं जातं आणि मग त्यानंतर तो जो व्यक्ती असेल, संशोधक असेल, त्या संशोधकाला आपलं जे केलेलं काम असेल, ते काम तिथं प्रेझेंट करावं लागतं. त्या प्रेझेंटेशनमध्ये जर काही त्रुटी असेल, तर ते RSC जी आहे, ती RSC ती कमिटी जी आहे, ती तिथं त्यांना रिकमेंडेड करत असतं, काही सजेशन्स देत असतात आणि ते सजेशन्स मग त्यांना करेक्ट करावे लागतात. जर करेक्ट झालेत आणि त्यांना सबमिट करायचं असेल, तर मग त्यानंतर ते सबमिट करू शकतात. त्यासाठी RSC म्हणजे रिसर्च ॲडवायझरी कमिटीचं त्यांना सर्टिफिकेट लागेल, की बा यांनी सक्सेसफुली प्री डिफेन्स व्हायवा जो आहे तो कंप्लीट केलेला आहे. अशा पद्धतीचं आणि मग ते फायनल सबमिटसाठी रेडी राहतील. फायनल सबमिटसाठी. फायनल सबमिटमध्ये आपल्याला काय दिसतं, तर आपण जो ड्राफ्ट तयार केलेला होता, तो ड्राफ्ट जशाच्या तसंच तिकडे फायनल थेसिससाठी जाऊ शकतं किंवा त्यामध्ये काही सजेशन्स दिले असतील, तर त्या सजेशन्स करेक्ट करून मग आपण फायनल थेसिससाठी रेडी राहतो. तर हे असतं पूर्ण टोटली आपल्याला प्री डिफेन्स व्हायसाठी आपलं प्री डिफेन्स कशा पद्धतीने आणि मग फायनल सबमिशनसाठी कशा पद्धतीचं. तर सेम आहे. आता फायनल सबमिशनवर आल्यानंतर काय करायचं असतं, तर द PhD स्कॉलर शॅल हॅव टू सबमिट 4 कॉपीज ऑफ हिज हर बॉन्ड थेसिस अलोंग विथ द सॉफ्ट कॉपी. जो आपण थेसिस बनवणार आहोत, प्री डिफेन्स कव्हर केला आहे आपण. प्री डिफेन्स कव्हर केल्यानंतर आता आपण फायनल सबमिशनसाठी रेडी आहोत. तर फायनल सबमिट करत असताना आपल्याला आपलं जे वर्क आहे, रिसर्च रिपोर्ट आहे, ते रिसर्च रिपोर्ट बाइंडिंग करावं लागतं. टाइप करावं लागतं, त्यांना बाइंड करावं लागतं. तर बाइंडिंग केल्यानंतर त्याची 4 कॉपी आपल्याला विद्यापीठाला सबमिट करावी लागते. सोबत आपली सॉफ्ट कॉपी. म्हणजे जे आपण रिसर्च वर्क टाइप करणार आहोत, जे बनवणार आहोत, तर ते आपल्याला सॉफ्ट कॉपी MS वर्डमध्ये सबमिट करायचं असतं किंवा PDF फॉर्मॅटमध्ये आणि त्यासोबतच CDमध्ये. म्हणजे CDमध्ये ते PDF किंवा वर्ड या दोन्ही गोष्टी तिथं सबमिट करता येऊ शकते. ते करावं लागतं. The supervisor within 3 months from the date of pre-defense along the following enclosures. 3 महिन्यानंतर प्री डिफेन्स कव्हर केल्यानंतर 3 महिन्यानंतर आपल्याला सबमिशनसाठी डेट मिळू शकते किंवा आपण एलिजिबल राहतो सबमिट करण्यासाठी. आता यावेळेस फायनल सबमिशनच्या वेळेस काय-काय रिक्वायर्ड असतं ते बघूया आपण. At least 1 research paper published in referred journals and certificates, at least 2 research papers presentation in national, international level conferences. Seminar in the concerned research area shall be include the thesis. ज्या विषयावर आपण संशोधन करत आहोत, त्या विषयावर कमीत कमी एक रिसर्च पेपर आपलं पब्लिश झालं पाहिजे. At least 1 रिसर्च पेपर पब्लिश झालं पाहिजे रेफर्ड जर्नलमध्ये आणि 2 रिसर्च पेपर आपण नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेव्हलच्या सेमिनारमध्ये किंवा कॉन्फरन्सेसमध्ये ते प्रेझेंट केले पाहिजेत. अशा पद्धतीचे याला जे सर्टिफिकेट्स लागतील ते सर्टिफिकेट आपल्याला फायनल सबमिशनसाठी जोडावे लागतात. त्यानंतर अ कॉपी ऑफ अप्रूव्ड सिनॉप्सिस शॅल बी इन्क्लूड्स विथ द थेसिस. जी सिनॉप्सिसची कॉपी आपण सुरुवातीला एनरोलमेंट करत असताना, रजिस्ट्रेशन करत असताना दिलेले होते 7 कॉपी. त्या 7 कॉपीपैकी 1 कॉपी आपल्याला इथं जोडावी लागेल. इथं एक सिनॉप्सिसची अप्रूव्ड कॉपी इथं जोडावी लागेल. त्यानंतर समरी ऑफ थेसिस इन मिनिमम 3000 वर्ड्स अलॉंग विथ द कीवर्ड्स इन द फॉर्म ऑफ 4 हार्ड कॉपीज अँड सॉफ्ट कॉपीज ऑफ द सेम. समरी पण सबमिट करावी लागते आपल्याला पूर्ण आपल्या थेसिसचं आपण जे वर्क केलेलं आहे त्याचं शॉर्टमध्ये समरी म्हणून आपल्याला ते 3000 शब्दांमध्ये ते मांडावी लागेल कमीत कमी आणि त्यामध्ये जे मेन कीवर्ड्स असतील त्या कीवर्डचा पण वापर आपण करू शकतो. त्याला ते कीवर्ड्स दाखवावे लागतात, की माझ्या पूर्ण संशोधनामध्ये हे महत्त्वपूर्ण शब्द आहेत. ते कीवर्ड्स दाखवावे लागतात. त्याच्यासोबत तुम्हाला 4 हार्ड कॉपीज आणि 1 सॉफ्ट कॉपी सबमिट करावी लागेल. सर्टिफिकेट ऑफ सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ प्री डिफेन्स फ्रॉम RC. रिसर्च सेंटरमधून तुम्हाला जो प्री डिफेन्स तुम्ही केलेला आहे म्हणजे ड्राफ्ट सबमिट करत असताना जो तुम्ही प्रेझेंटेशन केलेलं आहे त्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट दिला जाईल. तर तो सर्टिफिकेट इथं आपल्याला जोडावा लागतं. आता विद्यापीठाच्या रूलनुसार थेसिसची बाइंडिंग कशी असायला पाहिजे? म्हणजे आपण कशा पद्धतीनं रिसर्चचं एक प्रकारे टायपिंग करायला पाहिजे? त्यासाठी कोणत्या कागदाचा वापर करायचा आहे आणि टायपिंगची स्टाईल काय असली पाहिजे ते बघणार आता. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की द थेसिस मस्ट बी टाइप इन MS वर्ड 2007 ऑर लेटेस्ट व्हर्जन. वर्ड जे आहे कॉम्प्युटरमध्ये आपण जे बघतो
तर MS वर्ड माहिती असेल तुम्हाला, तर MS वर्ड 2007 किंवा त्यापेक्षा वरचं लेटेस्ट व्हर्जन मध्ये जे यूज केल्या जात असेल ते 2007च्या आधीचं MS वर्ड आपण नाही वापरू शकत, असं विद्यापीठाच्या रूलनुसार आपण बघू शकतो. देन द thesis must be printed on the both side of A4 size bond paper minimum 90 GSM. जी thesis आपण मांडणार आहोत, जे आपण लिखाण करणार आहोत, आपल्या रिसर्च रिपोर्टची प्रेझेंटेशन करणार आहोत किंवा सबमिशन करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला बॉन्ड पेपर वापरावा लागतं 90 GSMचं. कमीत कमी 90 GSMचा तो पेपर असला पाहिजे, A4 साइजचा. आणि त्या पेपरवर आता बोथ साइड आपण टाइप करू शकतो. बोथ साइड टाइप करून आपण ते सबमिट करू शकतो. पण अजूनही विद्यापीठाने ते मान्यता दिलेली नाहीये, की आपण दोन्ही साइडला सबमिट करू शकतो. सध्या ही सिंगल साइडला म्हणजे सिंगल साइडनंच पेपर जे आहे टाइप केला जात आहे आणि त्या पद्धतीनं सबमिट केलं जात आहे. त्यानंतर आहे की द टेक्स्ट शुड बी इन द टाइम्स न्यू रोमन फॉन्ट साइज 12. जर इंग्लिशमध्ये ते असेल, आपण आपला थिसिस इंग्लिशमध्ये टाइप करत असो, तर टाइम्स न्यू रोमन मध्ये आपल्याला टाइप करावं लागेल आपलं जे वर्ड आहे ते, आणि त्याची साईज 12ची असली पाहिजे. त्यानंतर 1.5 ची स्पेसिंग असली पाहिजे. दोन लाईन जे आहेत, या 2 लाईनिंग मध्ये 1.5 ची स्पेस असली पाहिजे. इन केस ऑफ मराठी हिंदी इट शुड बी इन कृतीदेव. समजा जर इंग्लिश नसून मराठी किंवा हिंदीमध्ये असेल आपलं थिसिस, तर त्यामध्ये कृतीदेव या फॉन्टचा वापर करून आपण टायपिंग करू शकतो. त्या टायपिंगमध्ये जे फॉन्ट आपण वापरणार आहोत त्याची साईज 14 असली पाहिजे, म्हणजे 14 ची साईज असली पाहिजे त्या शब्दांची. जर उर्दू आणि पार्शियन असेल तर त्यांच्यासाठी हे लागू पडणार नाही. उर्दू आणि पार्शियन असेल तर त्यांच्यासाठी हे लागू पडणार नाही. नेक्स्ट आहे each page must have 1.5 inches left margin and 1.5 inches right margin. The top and bottom margins should also be of 1 inch. इथं बघा, जे पेजेस आपण घेणार आहोत आणि ज्याच्यावर आपण टाइप करणार आहोत, तर टायपिंग करताना आपल्याला मार्जिन द्यावी लागते. मार्जिन म्हणजे काय, तर आपल्याला काही स्पेस सोडावी लागते पेजवर. ही लेफ्ट मार्जिन आहे आणि ही राईट मार्जिन आहे. तर या राईट मार्जिन मध्ये पण 1.5 ची मार्जिन असली पाहिजे आणि लेफ्ट मार्जिन मध्ये पण 1.5 ची मार्जिन असली पाहिजे. त्यानंतर बॉटम आणि हे काय म्हणतात त्याला टॉप, या दोन मध्ये जर आपण विचार केला तर टॉप मध्ये 1 ची मार्जिन असली पाहिजे आणि बॉटम मध्ये पण तितकीच 1 ची मार्जिन असली पाहिजे. म्हणजे 1 सेंटीमीटरची जागा सोडता आली पाहिजे वर आणि खाली. आणि राईट आणि लेफ्टचा जर विचार केला तर 1.5. हे लक्षात असू द्या, कारण हे महत्त्वपूर्ण आहे आपल्या PhD वर्कसाठी. त्यानंतर bibliographical details of the references should be in the standardized citation format. बिब्लिओग्राफी मीन्स ज्याला आपण संदर्भ सूची म्हणूया, तर ही संदर्भ सूची आपल्याला मांडावी लागते आपल्या रिसर्च वर्कमध्ये. आता ही संदर्भ सूची काय असते, तर संदर्भ सूची आपण ज्या पद्धतीने आपल्या संशोधनामध्ये काम करत असताना आपण वेगवेगळ्या लोकांचं रेफरन्स घेत असतो, आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या माहितीचं कलेक्शन करत असतो, आपण रिव्ह्यू घेत असतो, काही पुस्तकं वापरत असतो, काही न्यूजपेपर वापरत असतो, जर्नलमधून काही माहिती घेत असतो. तर या सगळ्यांची जेव्हा आपण ती माहिती ज्या पद्धतीने घेत असू, सारांश घेत असू किंवा त्या माहितीचं सारांश बनवून तुम्ही लिहत असाल, तरीही तुम्हाला त्या गोष्टीचं रेफरन्स द्यावं लागेल, की या पुस्तकात असं दिलेलं आहे, या लेखकाने असं म्हटलेलं आहे किंवा या रिसर्च पेपरमध्ये ही माहिती अशा पद्धतीने दिलेली होती. याचं तुम्हाला रेफरन्स द्यावं लागतं. त्याला म्हटलं जातं बिब्लिओग्राफी. तर त्या बिब्लिओग्राफीची मांडणी कशी करायला पाहिजे, त्यासाठी काही स्टाईल्स आहेत. शिकागो स्टाईल आहे, APA स्टाईल आहे, MLA स्टाईल आहे, ACM आहे, AIIE आहे, IEEE आहे, IS स्टाईल आहे, वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत. तर या स्टाईल्स पैकी तुम्हाला नेमक्या एका स्टाईलचा वापर करून त्याची बिब्लिओग्राफी मांडावी लागेल तुमच्या रिसर्च वर्कची. तर ती या स्टँडर्डाइज्ड सायटेशन फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे. त्यानंतर द थिसिस शॉल बी रिटन इन इंग्लिश, मराठी, हिंदी.
एक तर मराठीमध्ये असलं पाहिजे, हिंदीमध्ये असले पाहिजे किंवा इंग्लिशमध्ये असले पाहिजे. या 3 पैकी एका भाषेत असली पाहिजे. एक्सेप्ट वेअर इट रिलेट्स टू फॉरेन ऑर अदर इंडियन लँग्वेजेस. जर भारतीय इतर भाषा असेल किंवा फॉरेन लँग्वेज असेल, तर त्या लँग्वेजमध्ये आपल्याला टाइप करता येऊ शकेल. जर ते लँग्वेज बेसिसवर असेल तर. इन द फॅकल्टी ऑफ सायन्स, लॉ, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, मेडिसिन, फार्मास्युटिकल सायन्स, द thesis shall invariably written in English only. तर या ज्या फॅकल्टीज आहे, या फॅकल्टीजमध्ये फक्त आणि फक्त इंग्लिश मीडियम म्हणजे इंग्लिश मध्येच टाइप करून ते थेसिस सबमिट करावं लागेल. तर अशा पद्धतीनं हे विद्यापीठानं दिलेले काही रूल्स आहे आपल्या थेसिस वर्कसाठी, की बाइंडिंग कसं असलं पाहिजे, टायपिंग कसं असलं पाहिजे, मार्जिन किती द्यायला पाहिजे आणि वर्डचं फॉन्ट काय असलं पाहिजे. आता काही सर्टिफिकेट्स आहेत, ते सर्टिफिकेट्स याच पीडीएफ फॉर्ममध्ये जोडण्यात आलेले आहे. या 2016च्या नोटिफिकेशनमध्ये, ऑर्डिनन्समध्ये देण्यात आलेले आहे. तर ते वेगवेगळे सर्टिफिकेट्स आहेत जे आपण नंतर बघूया. इव्हॅल्युएशन ऑफ थेसिस, या इव्हॅल्युएशन थेसिसमध्ये आपल्याला आपण जो थेसिस सबमिट केलेला आहे त्याची प्रोसिजर दिलेली आहे. त्यानंतर ओपन डिफेन्सचं जे एक प्रोसिजर आहे ते पण दिलेलं आहे. डिस्पोजिटरी इन इनक्लिपनेट, हे एक आपल्या लायब्ररीशी किंवा आपण जे रेफरन्स घेतो त्याच्याशी संबंधित होतं. आता हे अपेंडिक्स दिलेले आहे वेगवेगळे, की सुपरवायझरसाठी अप्लिकेशन करायचं आहे ज्यांना, तर हा फॉर्म वापरायचा. त्यानंतर ज्यांना सेंटर रिकॉग्नाइज करायचं आहे किंवा पीएचडी प्रोग्राम घ्यायचा आहे आपल्या इथल्या सेंटर म्हणजे कॉलेजमध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये, तर त्यासाठी हा दिलेला फॉर्म आहे. त्यानंतर रिपोर्ट ऑफ द कमिटी फॉर रिकॉग्नाइज ॲज अ रिसर्च सेंटर, रिसर्च सेंटरला मान्यता देणारी जी कमिटी जाणार आहे त्या कमिटीला या फॉर्मॅटमध्ये, या फॉर्ममध्ये डेटा द्यावा लागेल. रिकॉग्नायझेशन केलेलं जे काही असेल तो रिपोर्ट इथं द्यावा लागेल. त्यानंतर आहे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी डिक्लेरेशन ऑफ द पीएचडी सुपरवायझर. सुपरवायझरच्या साठी हा एक डिक्लेरेशन फॉर्म आहे. अप्लिकेशन फॉर द ऍडमिशन टू पीएचडी प्रोग्राम, हा फॉर्म तुमच्यासाठी लागू पडेल. अपेंडिक्स 5, की जेव्हा तुम्हाला पीएचडी करायची आहे आणि पीएचडी करत असताना तुम्हाला जेव्हा अप्लिकेशन करावं लागेल तर त्यावेळेस हा फॉर्म तुम्हाला कामी पडेल. तर हा अपेंडिक्स 5 नावाचा फॉर्म आहे, अप्लिकेशन आहे. तर यामध्ये तुम्हाला डिटेल्स दिसत आहे की कोणत्या फॅकल्टीमध्ये तुम्ही अप्लाय करत आहात, कोणत्या सब्जेक्टमध्ये तुम्ही अप्लाय करत आहात ते इथं लिहावं लागेल. इथं तुमचं पूर्ण नाव, सरनेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम लिहावं लागेल. बाकीचा ऍड्रेस आहे, मदर नेम आहे, जेंडर लिहायचं आहे, फिजिकली हँडिकॅप असेल तर एस नो. त्यानंतर ऍड्रेस द्यायचा आहे इथं, टेलिफोन, मोबाईल नंबर, ईमेल आयडी द्यायची आहे, रिलिजियन, कास्ट कोणती आहे आपली, नॅशनॅलिटी लिहायची आहे आणि मग आपल्या पीजी मध्ये किती मार्क्स आहे, कोणत्या विद्यापीठात आपण काम केलेलं आहे ते, कोणत्या वर्षी कंप्लीट केलं आहे, त्याचे पर्सेंटेज काय ते डिटेल द्यावे लागतात. इतर काही पीजी असेल तुमचं तर ते तुम्ही देऊ शकता इथं. त्यानंतर पीएचडी एंट्रन्स टेस्ट जर तुम्ही पास झाला असाल तर त्याचं तुम्हाला डिटेल्स द्यावं लागतं, की डेट ऑफ एक्झामिनेशन तुमची कधी झाली एक्झाम, रोल नंबर काय होतं, स्कोर किती आलं तुमचं आणि तुमची त्या सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी किती वर्षाची आहे ते द्यावं लागेल. जर ते नसेल तर मग डिटेल्स ऑफ एक्सेप्शन्स टू पेट एक्झाम, या पेट एक्झाम पेक्षा आपल्याला दुसरं काही असेल तर मग ते आपण इथं डिटेल्स देऊ शकतो. जर युजीसी, सीएसआर, नेट असेल, स्लेट असेल, गेट असेल, पॅट असेल तर ते लिहायचं कोणत्या वर्षी झालं आणि त्याचा रोल नंबर काय होता. किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची युजीसीची एआयसीटीची फेलोशिप असेल तर ते पण आपण इथं नमूद करू शकतो. ते पण त्याच्यापासूनही आपल्याला सुटका मिळू शकते एमपेट पासून. मग तुम्ही एम्प्लॉईड आहात की अनएम्प्लॉईड आहात ते तुम्हाला लिहिता येते, म्हणजे द्यावं लागतं इथं डिटेल्स. ऍड्रेस ऑफ रिकॉग्नायझेशन वेअर एम्प्लॉईड, कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही एम्प्लॉईड आहात त्याचे डिटेल्स द्यावे लागतात. डॉक्युमेंट्स जे जे जोडणार आहात तुम्ही त्याची लिस्ट करावी लागेल तुम्हाला आणि इथं डिक्लेरेशन करून तुमची स्वतःची साईन. हा एक अप्लिकेशन फॉर्म आहे पीएचडी वर्कसाठी एनरोल करण्यासाठी. आता अप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ॲज अ रिसर्च स्कॉलर फॉर अ डिग्री ऑफ डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन द फॅकल्टी, ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं असेल फेलो याच्यासाठी, रिसर्च स्कॉलरसाठी, तर त्याच्यासाठी आहे हा फॉर्म, आपल्या कामी नाही आहे. त्यानंतर सर्टिफिकेट आहे हे. या सर्टिफिकेटमध्ये आपल्याला दिसतं की विद्यापीठानं जे कोर्स वर्क कंप्लीट केल्या जाणार आहे तर विद्यापीठामार्फत या अशा फॉर्मॅटमध्ये कोर्सचं सर्टिफिकेट मिळणार आहे. रिसर्च
सेंटर अलॉंग विथ रिकॉग्नायझेशन नंबर. हा, त्यानंतर एक आहे कव्हर पेज ऑफ द थेसिस, फर्स्ट इनर पेज ऑफ द थेसिस. जी थेसिस आपण बनवणार आहोत आणि त्याचं फ्रंट पेज कसं असलं पाहिजे, जे तुम्ही बनवणार आहात, तुमचं थेसिस जे राहणार आहे किंवा तुम्ही जे सिनॉप्सिस बनवणार आहात, तर त्याचं पहिला पेज कसा असला पाहिजे, त्यावर काय काय असणं आवश्यक आहे, तर त्याचं इथं फॉर्मॅट दिलेलं आहे. यामध्ये सगळ्यात पहिले टायटल ऑफ द थेसिस इन ब्लॉक लेटर्स. जो तुमचं टायटल राहणार आहे, संशोधनाची समस्या राहणार आहे, ती तुम्हाला इथं मांडावी लागते ब्लॉक लेटर्स मध्ये. आणि हे मांडत असताना तुमच्या त्या टायटलचं फ्रेम म्हणजे त्याचा आकार जे आहे ते व्ही शेप मध्ये असलं पाहिजे. व्ही शेप मध्ये म्हणजे पहिली जी लाईन राहणार ती लाईन सगळ्यात मोठी, त्याच्या खालची लाईन जी राहणार ती वरच्या लाईन पेक्षा लहान, मग तिसऱ्या नंबरची जी लाईन राहणार ती दुसऱ्या लाईन पेक्षा थोडी लहान, आणि जर चौथ्या लाईनची गरज पडत असेल तर ती चौथा लाईन ही तिसऱ्या लाईन पेक्षा छोटी. म्हणजे व्ही शेप मध्ये आपल्याला दिसेल की खाली जसं जसं जाणार तशी तशी त्या सेंटेन्सची जी लेंथ आहे ती कमी कमी होत जाणार. तर अशा पद्धतीने ते टायटलचं आपलं असलं पाहिजे विद्यापीठामध्ये आपण सबमिट करत असताना. त्यानंतर इथं एक डिटेल दिल्या जाणार की दिस thesis सबमिटेड फॉर द अवॉर्ड ऑफ डिग्री ऑफ डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. पीएचडी साठी आपण सबमिट करत आहोत इन कोणत्या सब्जेक्टमध्ये, इंग्लिश, मराठी, हिंदी, लायब्ररी सायन्स, फिजिकल एज्युकेशन, कोणत्या सब्जेक्टमध्ये तुम्ही सबमिट करणार आहात ते तुम्हाला इथं लिहावं लागेल. इन द फॅकल्टी ऑफ, तुमच्या फॅकल्टीचं नाव, कोणत्या फॅकल्टीमध्ये तो सब्जेक्ट येतो ते लिहिल्यानंतर बाय म्हणजे कोण, जो रिसर्चर राहणार, रिसर्चरचं नाव लिहावं लागेल. नेम ऑफ द स्कॉलर, जो रिसर्चर ती पीएचडी डिग्री सबमिट करत आहे त्या रिसर्चरचं नाव इथं लिहावं लागतं. देन आहे अंडर द सुपरविजन, कोणाच्या गायडन्स खाली, कोणाच्या सुपरविजन खाली तुम्ही हा वर्क केलेला आहे त्यांचं नाव. तर नेम ऑफ द सुपरवायझर, त्यानंतर त्यांचं डेझिग्नेशन काय आहे, ते प्रोफेसर आहे, असिस्टंट प्रोफेसर आहे की असोसिएट प्रोफेसर आहे, आणि ते कोणत्या रिसर्च सेंटरचे आहेत, ज्या रिसर्च सेंटरला आपण इनरोल होतो त्या रिसर्च सेंटरचं नाव. अँड नेम ऑफ को सुपरवायझर, जर तुम्हाला को सुपरवायझर असतील तर त्या को सुपरवायझरचं ही नाव तिथं द्यावं लागतं, त्यांचं डेझिग्नेशन द्यावं लागतं, आणि मग रिसर्च सेंटरचं नाव द्यावं लागतं. अशा पद्धतीने हे डिटेल्स दिल्यानंतर टू संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती, आणि ज्या वर्षी तुम्ही सबमिट करत असाल त्या सबमिशनचं मंथ आणि इयर, ज्या वर्षी तुम्ही सबमिट करत आहात, कोणत्या महिन्यात ते सबमिट केल्या जात आहे ते तिथं लिहावं लागतं. तर अशा पद्धतीने संपूर्णतः आपण पीएचडी वर्कची प्रोसेस कशा पद्धतीची राहते ते आपण वन बाय वन बघितलं. त्यानंतर तुमचं थेसिस कशा पद्धतीचं राहिलं पाहिजे हे पण आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे.